आज आपण सगळेजण MGM 90.8 FM आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि आपल्या इथे आज एक खूप महत्त्वाचा हा सारथी सन्मान सोहळा आहे। आता आपण बघतो की स्त्रिया ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करताना तेही यशस्वीरित्या काम करताना आपल्याला दिसतायत आणि त्यांना त्यांचा एक सपोर्टर असतो। प्रत्येक स्त्री जेव्हा पुढे जाते आयुष्यात तर तिच्या मागे आपण नेहमी म्हणतो नाही का सक्सेसफुल स्त्रीच्या पाठीमागे एक पुरुष आहे, तर तोच त्यांच्यासाठीचा त्या स्त्रीसाठी तिच्या यशासाठी आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या व्यक्तीसाठीचा हा आजचा सन्मान सोहळा आपला इथे आज आपण त्यासाठी जमलेलो आहोत। आणि आपल्या इथे आपल्या MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर आपल्याला इथे आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। जोरदार टाळ्या। त्याचसोबत आपल्या MGM स्कूल्सच्या डायरेक्टर डॉक्टर अपर्णा कक्कड मॅम सुद्धा आपल्याला इथे लाभलेल्या आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या। आणि आपल्या MGM विद्यापीठाचे वेगवेगळे कोर्सेस आहेत, तसंच सोशल सायन्स आणि ह्युमॅनिटीजच्या डीन डॉक्टर रेखा शेळके मॅम सुद्धा आपल्या इथे आलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार सो आपल्या MGM 90.8 FM वर कसं आहे की MGM हा कम्युनिटीचा रेडिओ आहे, MGM 90.8 FM आणि कम्युनिटीसाठी काम करणं, कम्युनिटीमध्ये आपल्या कम्युनिटीत जी लोक काहीतरी वेगळं काम करतायत, जी यशस्वी होत आहेत, काहीतरी वेगळं करून बघतायत, तर त्या लोकांचा सन्मान त्याचसोबत आपल्या रेडिओवर जे रोजचे प्रोग्राम्स असतात ते सुद्धा कम्युनिटीच्या फायद्यासाठीच आहे। जसे आपल्या कम्युनिटीत आपण आजही बघतो आपल्याला बालविवाहाच्या बाबतीत, हुंडा प्रथाच्या बाबतीमध्ये सुद्धा, त्याचसोबत महिलांना पोषण नीट मिळत नाही त्यासाठीचे सुद्धा अनेक कार्यक्रम आपल्या रेडिओवर युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने झालेले आहेत। आणि आता सध्या आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा युनिसेफ बरोबर काम करत आहोत। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या MGM 90.8 FM वर ही कामं होत असतात। सो आजचा हा जो कार्यक्रम आहे महिलांसाठी आणि महिलांना सपोर्ट करणाऱ्या व्यक्तींसाठीचा सारथी सन्मान आहे आणि यासाठीच मी आपली RJ मनीषा जी आहे तिला इन्व्हाइट करते की महिलांसाठीची एक तिने कविता केलेली आहे, तर ती आपण ऐकूयात। तर आपण कविता जरूर ऐकूयात, त्या अगोदर स्वागत समारंभाकडे वळूयात। मी आपल्या डॉक्टर रेखा शेळके मॅमला विनंती करते की त्यांनी डॉक्टर विलास सपकाळ सरांचं स्वागत करावं। चंदूकाका आणि सराफ ज्वेल्सचे संतोष सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। मी MGM 90.8 FM चे स्टेशन हेड सुनील शिरसेकर सरांना विनंती करते की त्यांनी संतोष दहिवडकर सरांचं स्वागत करावं। आपल्या MGM कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या डॉक्टर आशा देशपांडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर अपर्णा कक्कड यांचं स्वागत करावं। त्यानंतर मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे उपाध्यक्ष मनीष अग्रवाल यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर अपर्णा मॅमला विनंती करते। MGM 90.8 FM च्या अश्विनी निटुरकर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर विजया मुसंडे यांचं स्वागत करावं। धन्यवाद। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या आणि RJ मनीषाला मी विनंती करते की तिने स्टेजवर यावं आणि कविता सादर करावी। नमस्ते सर्वांना। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है,
तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। जो तुझसे लिपटी बेड़िया, समझना इनको वस्त्र तू। जो तुझसे लिपटी बेड़िया, समझना इनको वस्त्र तू। ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू। ये बेड़िया पिघाल के बना ले इनको शस्त्र तू। तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। समय को भी तलाश है। चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी। चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी। ये पापियों को हक नहीं, कीले परीक्षा तेरी, कीले परीक्षा तेरी। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है। जला के भस्म कर उसे जो क्रूरता का जाल है। तू आरती की लौ नहीं, तू क्रोध की मशाल है। तू क्रोध की मशाल है। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है। चुनर उड़ा के ध्वज बना, गगन भी कब कपाएगा। अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा, तो एक भूकंप आएगा। तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है, तू चल, तेरे समय तेरे तलाश है, तेरे समय को भी तलाश है। थैंक यू सो मच। थँक्यू सो मच मनीषा. मनीषाच्या कवितेतून आपल्याला कळलेच आहे की स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. आणि याच स्त्रीचा सन्मान आपण करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्त्रीला तिच्या यशामध्ये एक भागीदार म्हणून तिच्या कुटुंबातली व्यक्ती मिळालेली आहे आणि त्यांनी तिला सपोर्ट करून ह्या यशापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आपण आज सगळेजण MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेलर्स आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या कार्यक्रमासाठी सारथी सन्मान सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत, तर कुठलाही आपण वेट न करता आपण या सोहळ्याला सुरुवात करूयात. आणि त्या अगोदर मी आपल्या कार्यक्रमाचं आजचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी आपल्या MGM कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके यांना विनंती करते. कार्यक्रमाला खूप थोडा उशीर झालाय, त्यामुळे त्याच्यासाठी आधीच तुमची सगळ्यांची माफी मागते. MGM विद्यापीठ आणि विद्यापीठाचं 90.8 हा रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा एक सारथी पुरस्कार देण्याचं गेल्या वर्षीपासून आम्ही हे सुरू केले. मागच्या वर्षी ज्या महिला ट्रान्सजेंडर ज्या महिला आहेत तर त्या आपल्याही शहरामध्ये, आपल्याही समाजामध्ये त्यांनाही सन्मानाने जगण्याचं एक म्हणजे नागरिकत्व आहे आणि त्यांनाही सन्मानाने जगता यावं. आणि त्या सन्मानाने जगत असताना काय काय करतात, तर कुणी वकिलीचं शिक्षण घेतंय, कुणी म्हणजे चांगल्या पद्धतीचं गाई म्हशी घेऊन एक जोडधंदा करतंय. तर अशा सगळ्या महिलांचा गेल्या वर्षी रेडिओनी शोधून त्यांना पुरस्कार दिला होता हा सारथीचा. आणि यावर्षी आम्ही हा पुरस्कार देण्याचं हे दुसरं वर्ष आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय सपकाळ सर विचार मंचावर उपस्थित आहेत. तसेच आम्हाला नेहमी मार्गदर्शन आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रेरणा देणाऱ्या डॉक्टर अपर्णा मॅडम आहेत. तसेच जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य मुसांडे मॅडम आहेत. आणि ज्यांच्या शिवाय हा पुरस्कार म्हणजे घडून येतोय ते चंदूकाका सराफ आणि होमिओपॅथीचे जे डॉक्टर आहेत आणि त्याशिवाय अग्रवाल सर. तर या सगळ्यांचं मी या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. आणि आज जो सन्मान आहे त्यामध्ये वनिता बोराडे मॅडम आहे, ज्यांना म्हणजे त्या जगातल्या पहिल्या सर्परक्षक आणि सर्पमित्र म्हणून त्यांचा खूप मोठा गौरव झालेला आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना नारी सन्मान मिळालाय आणि त्यांचं 2 वेळा म्हणजे नोबेलसाठी सुद्धा त्यांचं मानांकन त्यांना मिळालेलं आहे. इतक्या साध्या
आणि कमी बोलणं आणि काम जास्त करणं, असं मी मॅडमला 10 दिवसापूर्वी भेटले आणि मी अगदी म्हणजे भारावून गेले की त्यांचं अख्खं कुटुंबच म्हणजे मित्र आहे सरपंच असं म्हणायला हरकत नाही. त्यांची मुलगी MIT ला शिकते. कदम सर तिला म्हणाले की जर आमच्या इथे साप निघाला तर तू येशील का? ती म्हणे हो, कधी रात्री सुद्धा मला फोन करा म्हणे, मी येते, ते साप पकडून देते तुमचा. म्हणजे मॅडम स्वतःच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये, बुलढाणा त्यांचं मेन सिटी आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये पण त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. तिथे सर्प मित्र पण तयार केलेत आणि त्यांचं असं संशोधन चालू आहे की साप म्हणजे त्याला कुठली लस देता येईल की जी साप चावल्याने त्याचा काही इफेक्ट होणार नाही आपल्या शरीरावर. तर असं खूप मोठं संशोधन चालू आहे त्यांचं आणि त्या संशोधनामध्ये पण त्यांना खूप गती मिळालेली आहे आणि त्यांचे म्हणजे मेन जे सारथ्य करतायत त्यांच्या रथाचं, तर त्यांचे मिस्टर पण आज इथं उपस्थित आहेत. ते पण खूप चांगले म्हणजे त्यांचं खूप आम्ही त्यांचं ज्ञान पण खूप ऐकलं आणि ते स्वतः कीर्तनकार आहेत आणि मॅडम खूप काम करतात आणि सर कीर्तनातून लोकांपर्यंत चांगला मेसेज पोहोचवतात. अशा ह्या दोघांचं आज म्हणजे सत्कार होतोय. त्यानंतर सृष्टी जगताप आहे लातूरमधून, जिनी कथक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे ती 2023ची. सृष्टी जगताप. आणि तिसरी जी आपली सारथी सन्मान आहे ती कीर्ती राऊत आहे, छत्रपती संभाजीनगरची ती प्रथम महिला पायलट आहे. कॅप्टन इंडिगो एअरलाईनला ती सध्या पायलट म्हणून आहे. सई बारबोटे ही पण छत्रपती संभाजीनगरची आहे. तबला वादक आहे. अखिल भारतीय गंधर्व अलंकार परीक्षेत भारतातून सर्वप्रथम येण्याचा मान 2023ला सईला मिळाला आहे. सई आली आहे का इथे? त्यानंतर ही आमच्या क्षेत्रातली मराठवाड्यातील प्रथम प्रेस फोटोग्राफर निलिमा, आणि निलिमा सोबत तिचे मिस्टर पण आहे. दोघंही जर्नलिझम मध्ये आहेत आणि निलिमाला मी खूप अगदी तिची जी सुरुवात झाली होती फोटोग्राफीची तेव्हापासून मी ओळखते. मराठवाडा विद्यापीठामध्ये तिने शिक्षण घेतलं आणि म्हणजे वर्तमानपत्रामध्ये म्हणजे मला आठवतंय डोळे सरांचं एक खबरचंच कव्हर होतं ना, खबर नावाचं एक पुस्तक होतं. तर वर्तमानपत्राचा यूज कसा केला जातो त्याचं एक बोलकं चित्र तिने केलं होतं की आपण जे हे खातो शेंगदाणे, तर ते शेंगदाणे देण्यासाठी वर्तमानपत्राचं तर असं ते खबरचं म्हणजे फ्रंट पेज होतं आणि निलिमाने केलं होतं. म्हणजे निलिमा मला आठवतं की म्हणजे जेवढे काही इथं मोठे लोक आलेत म्हणजे पंतप्रधानांपासून ते आतापर्यंत, तर एक प्रेस फोटोग्राफरला फोटो जवळून काढण्याची संधी मिळते. तर मला वाटतं की तिला तशा खूप मोठ्या संधी मिळालेल्या आहेत ॲज अ पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आणि ती एकमेव महिला प्रेसमध्ये काम करणारी महिला आहे फोटोग्राफर म्हणून. तर एक मला म्हणजे छान वाटतं की महिलांना बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो आणि तो तिच्यामध्ये आहे हे सातत्याने तिने दाखवून दिले. कल्पना धनावत ह्या छत्रपती संभाजीनगरच्याच आहे. मराठवाडा प्रथम सहाय्यक लोको पायलट वंदे भारत ट्रेनच्या त्यांनी ट्रेन चालवली आहे. कल्पनाचं पण खूप खूप स्वागत आहे. तुझी बातमी आम्ही वाचली होती सकाळनी, मला वाटतं कव्हर केली होती तुझी बातमी जेव्हा की ही ट्रेन सुरू झाली होती नव्याने तेव्हा. सुमन आजी आताच भेटल्या, पण आजीला जरी आता मी प्रथम बघत असले तर आजीला मी 2019 पासून फॉलो करते आणि मी आजीच्या अनेक रेसिपीज बघून मी भाज्या घेते आणि आजी समोर आल्यावर मी पहिलं म्हणलं की म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये एक शब्द असतो, बाळानो तुम्ही हे बघितलं का, मी आत्ता शेतातून आले. आणि इथे सगळे जर्नलिझमचे विद्यार्थी पण आहे. मला सांगायला आवडेल की आजीचा
दर महिन्याला, आणि त्यांचं फॉलोअर किती मला ते सांगता पण येणार नाही. सांग रे तू. 1.7 मिलियन. 17 लाख म्हणजे इतका फॉलोअर आहे. आणि मला वाटतं म्हणजे मला इतकं सांगता येणार नाही, पण माझा अंदाज असा आहे की मंथली त्या 3 लाखापर्यंत तरी कमवत असाव्यात बाय त्या अंदाजे सांगते, कदाचित ते जास्त पण असू शकेल. तर इथं जमलेल्या सगळ्या जर्नलिझमच्या मुलांसाठी आजी हे खूप मोठं उदाहरण आहे की एक युट्यूब चॅनल त्यातून आपण काय कमवू शकतो आणि किती लोकांपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यातूनच त्यांच्या नातवाला सुचलेला एक उद्योग म्हणजे की त्यांनी सगळे जेवढे मसाले लागतात आपल्या स्वयंपाकघरामध्ये, तर आजीच्या नावाने ते मसाल्याची फॅक्टरी त्यांनी उघडली. आणि तो पण मला वाटतं की 10-12 महिलांना आणि पुरुष लोकांना तो पण काम देतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे की फक्त तेवढं चॅनलच चालवलं नाही, तर त्याच्या पुढे जाऊन आपलं कुठलं प्रोडक्ट याच्याशी रिलेटेड आहे ते सुचणं आणि त्याची कंपनी तयार करणं आणि त्यातून लोकांना रोजगार देणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आपल्या विचार मंचावर अग्रवाल सर आहेत की स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे ते उपाध्यक्ष आहेत. तर सरांना सर अशा आज्यांना अजून तयार करू आपण. आणि MGM तुमच्या सोबत आहे. पुढच्या ज्या आपल्या आजच्या सन्मानार्थी आहे त्या प्रभावती पडूळ मॅडम. प्रभावती मॅडम पण खूप मोठं काम आहे त्यांचं. त्यांचा मुलगा माझ्याकडे शिकायला होता आणि सुरुवात होती त्यांची की आपल्या JNCचेच मला वाटतं माझी विद्यार्थी आहे, त्यांनी अशी एक कंपनी सुरू केली की सोलर ड्रायरमध्ये ज्या आपल्या भाज्या असतात, समजा एखाद्या शेतकऱ्याला खूप कांद्याचं पीक झालं आणि भाव नाहीये, तर ते कांदा फुका फसरी देण्यापेक्षा तो कांदा यांच्या कंपनीत येतो. मग यांनी जवळपास 25-30 महिला आहेत का तुमच्या सोबत? 500 महिला आहेत. बापरे, 500 महिला आहेत. आणि 500 महिला मग ते कांदा कापून त्याला ड्राय करतात आणि ड्राय करून तो मार्केटमध्ये गेला जातो. त्याचं खूप मोठं मार्केट आहे. परदेशात पण पाठवतात. म्हणजे कांदाच नाही तर असं सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळ्या भाज्या आहे, तुमचं आलं आहे, लसूण आहे, कांदा आहे, सगळ्या भाज्या सोलर ड्रायरवर त्या ड्राय केल्या जातात आणि त्या परदेशात पाठवल्या जातात. तर या 500 महिलांचं नेतृत्व पडूळ मॅडम करतायत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्या एकदम गावात राहतात, गावामधल्या म्हणजे त्यांच्या इतक्या बातम्या झालेल्या आहेत. आणि त्यांच्या मुलांनी पण सुरुवातीला जेव्हा तो इथं होता आणि त्यांची सुरुवात होती तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की मॅडम एकदा या, तुम्ही व्हिजिट करा. पण मला वाटतं आमच्या NSSच्या टीमनी बऱ्याच वेळा व्हिजिट केलेली आहे MGMच्या. त्यांचंही मी खूप स्वागत करते. सुजाता राऊत मॅडम इथे आहेत, त्या उद्योजक आहेत. आल्यात का मॅडम? ऑन दी वे. बरोबर. तर या अशा म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या या महिलांचा आज सन्मान करायचा आम्ही ठरवले. जास्त वेळ न घेता मी फक्त आमच्या रेडिओ संदर्भात तुम्हाला सांगते की रेडिओ हा एक माध्यम की सगळ्यांनाच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा किल्लारीचा भूकंप झाला होता तर पहिली बातमी रेडिओवर आली होती. म्हणजे रेडिओ हे माध्यम असं आहे की तुम्ही कुठे दरीखोऱ्यात असाल तर तिथे तुम्हाला ऐकता येतं. तर आम्ही पण आता आम्हाला जसं ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीनी जो एक हे घातलेला आहे की हा रेडिओ सिटी आणि साधारणतः सिटीच्या बाहेर काही प्रमाणामध्ये तो ऐकला जातो, पण तो अजून ऐकला जावा म्हणून आम्ही त्याचं एक ॲप बनवलंय. आणि गार्डन जी साईट आहे तर जगभरामध्ये हा रेडिओ ऐकला जातो, गार्डन साईटवर पण आणि ॲपच्या माध्यमातून. तुमच्या दोन्ही फोनला म्हणजे आयफोन आणि अँड्रॉइड फोनला दोन्ही फोनला तुम्हाला गुगलवर 90.8 या नावाने तुम्हाला ॲप डाउनलोड करता येतं. खूप जुनी गाणी असतात त्याच्यावर. आणि ही सगळी टीम आमची, शिर्षीकर सर असतील, अश्विनी आहे, मनीषा आहे, अमृता आहे आणि अदनान आहे, ही आमची रेडिओची टीम आहे. आणि गेली 10 वर्ष झालं आमचा रेडिओ तुमच्या मनामध्ये स्थान निर्माण करतोय. आणि तुम्ही असंच भरभरून प्रेम करा या रेडिओवर. रेडिओ ऐका
आणि थोडं माझं लांबलेलं प्रास्ताविक मी इथं थांबते. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्ही एवढ्या लांबून इथपर्यंत आलात आमच्यासाठी, त्याबद्दल खूप खूप आभार. आज आपण सगळेजण ज्या सन्मान सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत आणि ज्यांच्यामुळे म्हणजे MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी आणि यांच्या संयुक्त विद्यमाने जो सारथी सन्मान सोहळा आज इथे पार पडतोय, त्याचसोबत प्रिंट मीडिया पार्टनर दैनिक शासन सम्राट यांचं सुद्धा योगदान इथे आहे. सो तुम्ही सगळेजण ज्या गोष्टीची वाट बघतायत, तर चला आपण सुरुवात करत आहोत आपल्या सारथी सन्मान सोहळ्याला. जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. मी आपल्या MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ सर यांना विनंती करते की त्यांनी पहिला सारथी सन्मान सोहळा द्यावा वनिता बोराडे यांना. वनिता मॅम आणि त्यांचे मिस्टर प्लीज स्टेजवर. माँ, बहन, पत्नी, प्रेमिका हर किरदार बखूबी से निभाती हो. हे नारी तुम सब कुछ मुमकिन कर जाती हो. ऐसी ही एक अमेजिंग पर्सनालिटी से मैं आज आप लोगों को रूबरू करवाना चाहती हूँ. वनिता जगदेव बोराडे. ह्या सोयरे वंचरे मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष असून वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात संरक्षण, संवर्धन व संशोधन करणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला सर्पमित्र, सर्पतज्ञ, सर्प संरक्षक आणि सरीसृप शास्त्रज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांना सलग तिसऱ्यांदा नामांकन प्राप्त झाले आहे. वन्यजीव समाजसेविका म्हणून त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्था नासाने त्यांना सदस्यत्व देऊन त्यांचं सचित्र कार्य वृत्तांत मिशन 2026च्या मंगळयानामध्ये रेखांकित केले आहे. सोबतच यावर्षी मून मिशन चंद्रयानातही छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण हेच प्राण संजीवन हे ब्रीद घेऊन त्यांनी सोयरे वंचरे मल्टीपर्पज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून विविध उपक्रम या अंतर्गत राबवित आहे. आणि मॅडमच्या या जर्नी मध्ये त्यांच्या पतींची म्हणजे सर्पमित्र डी भास्कर सरांची पूर्णपणे साथ होते. या पूर्ण कार्यात त्यांनी टेक्निकल बाजूला खूप चांगलं सांभाळलं आहे. MGM 90.8 FM आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त सारथी सन्मान सोहळा. यामध्ये आजच्या आपल्या सन्मानार्थी आहेत जगातील पहिली महिला सर्पमित्र वनिता जगदेव बोराडे, प्रिंट मीडिया पार्टनर शासन सम्राट. गवळी 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 मागे. बिग कॉंग्रॅच्युलेशन. खूप छान काम करता तुम्ही आणि फक्त समाजावरच नाही तर निसर्गाला पण तुम्ही खरोखर आपलं मानलंय आणि सर्पमित्र म्हणजे खरोखर बॅलन्स होण्याचा मी बोलायचं. कॉंग्रॅच्युलेशन मॅम, कॉंग्रॅच्युलेशन सर. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपण अगोदर त्यांच्याविषयीची माहिती ऐकूयात आणि नंतर त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. टेक्निकल टीम नेक्स्ट ईवी. संगत से संगीत है जगता, ताल बराबर जब है लगता, गूंज ध्वनि की ध्यान में आती, संगत ही महिमा दर्शाती. यही संगीत की महिमा दर्शा रही है सई प्रशांत बाराबोटे. सारथी सन्मान सोहळ्यातील सन्मानार्थी आहेत मराठवाड्यातील पहिल्या महिला अलंकार सुवर्ण पदक विजेत्या तबला वादक सई प्रशांत बाराबोटे. संगीत म्हणजे नाद, लय आणि सुरावटीचा एक कलात्मक संगम. सई बाराबोटे यांच्या रक्तातच संगीत होतं. त्यांचे वडील प्रशांत बाराबोटे हे तबला वादक, त्यामुळे लहानपणापासून संगीताचे संस्कार झाले.
आणि तबला हे वाद्य शिकायला सुरुवात झाली. प्रत्येक शनिवार रविवार पुण्याला त्यांचे गुरु पंडित रवींद्र कुमार यांच्याकडे तबला शिकण्यासाठी जात. सलग 12 वर्ष हा दिनक्रम चालू होता. या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या आई आणि वडिलांची साथ होती. आपल्यासोबत आपले पालक जेव्हा असतात तेव्हा प्रत्येक अडचणींना आपण सामोरे जात असतो. यातूनच सई बाराबोटे सारखा कलाकार घडतो. आपल्या मेहनतीने त्या मराठवाड्यातील पहिल्या महिला अलंकार सुवर्ण पदक विजेत्या तबला वादक बनल्या आणि सध्या त्या फाउंडर सुद्धा आहेत धनंजय म्युझिक सर्कलच्या. सई प्रशांत बाराबोटे यांच्या कार्याचा MGM 90.8 FM ला सार्थ अभिमान आहे. त्यांच्या कार्याची गती घेत आज MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळ्यातील सन्मानार्थी आहेत सई प्रशांत बाराबोटे, मराठवाड्यातील पहिल्या महिला अलंकार सुवर्ण पदक विजेत्या तबला वादक, प्रिंट मीडिया पार्टनर दैनिक शासन सम्राट. जोरदार टाळ्या वाजवायच्या मी सई बाराबोटे आणि त्यांचे आई-वडील त्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि त्यांना विनंती करते की स्टेजवर यावं. डॉक्टर अपर्णा कुलकर्णी मॅम यांना विनंती करते की त्यांनी सई बाराबोटे यांचा सन्मान करावा. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सगळ्यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, कॉंग्रॅच्युलेशन्स. जोरदार टाळ्या वाजवायच्या. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर नेक्स्ट आहेत कल्पना धनावत. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. देशभरात आपल्या मराठवाड्याचे नाव प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कल्पना धनावत जालन्याहून मुंबईसाठी 30 डिसेंबरला पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली होती आणि या वंदे भारत एक्सप्रेसची सहाय्यक लोको पायलट आपल्या मराठवाड्याची लेक कल्पना धनावत. छत्रपती संभाजीनगर मधल्या फुलंब्री तालुक्यातले पाल इथले रहिवासी मदन सिंग धनावत हे छत्रपती संभाजीनगर ST महामंडळामध्ये नोकरीला होते. त्यांची मुलगी कल्पना हिने छत्रपती संभाजीनगर इथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंग या विषयात 2016 मध्ये पदवी मिळवली आणि त्यानंतर कल्पना यांची 2019 मध्ये रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट या पदावर निवड झाली. 30 डिसेंबरला पहिल्या जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य हे कल्पना धनावत यांनी केलं होतं. कल्पना धनावत यांना 10वीला 95% गुण मिळाले होते. त्यांच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी रेल्वेची परीक्षा उत्तीर्ण केली. कल्पना धनावत यांचे वडील मदन सिंग धनावत यांनी कल्पना धनावत यांना शिकण्यासाठी प्रेरणा दिली. या प्रेरणेतून कल्पना धनावत यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आणि आज मेहनती महत्वाकांक्षी कल्पना धनावत यांचा आपण सर्वांना सार्थ अभिमान वाटतोय. कल्पना धनावत यांच्या जिद्दीला MGM 90.8 FM चा सलाम. MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळा आणि आजच्या आपल्या सन्मानार्थी आहेत कल्पना धनावत, प्रिंट मीडिया पार्टनर शासन सम्राट. कॉंग्रॅच्युलेशन्स कल्पना मॅम. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. आम्हाला अजून सेफ वाटेल. ST रेल्वे पुढचं पायलट आहे.
थँक्यू सो मच. त्यांच्याविषयी जीवन के कर्म है नृत्य, खुशियों का स्रोत है नृत्य. नृत्य है क्रोध की भाषा, नृत्य है प्रेम की अभिलाषा. ऊर्जा से भरा योग है नृत्य, विनाश का तांडव है नृत्य. नृत्य है आत्मा की आवाज, नृत्य है परमात्मा की सांस. ऐसी ही एक कला से जुड़ी पर्सनालिटी से मैं आज आप लोगों को रूबरू करवाऊंगी. कथक डान्सर सृष्टी सुधीर जगताप स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नॉन स्टॉप 127 तास म्हणजे 6 दिवस 5 रात्र नृत्य करून भारत देशाच्या नावावर जागतिक रेकॉर्ड स्थापित केले आणि अमृत महोत्सवाच्या वर्षात भारताची संस्कृती आणि गौरव गाथा जगभरात पोहोचवली. आणि हे रेकॉर्ड नेपाळच्या नंतर सृष्टी जगतापच्या रूपाने पुन्हा भारताच्या नावावर झाले आहे. या रेकॉर्ड नंतर भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी तिची भेट घेऊन तुम तो भारत की कन्या हो असे म्हणत तिचे अभिनंदन व तिच्या कार्याचा गौरव केला. आपल्या भारतात हा प्रथमच लॅटिन मध्ये इतिहास घडला. तसेच टेलिव्हिजन वरील दम दमादम या सह्याद्री वाहिनीवरील 2012 मध्ये नृत्य स्पर्धेची महाविजेती ठरली. त्यावेळेस वय फक्त 5 वर्ष होतं. अखिल भारतीय सांस्कृतिक संघ पुणे 2013 या स्पर्धेमध्ये शिशु गटातून तिने शास्त्रीय नृत्य कथक मध्ये प्रथम पारितोषिक मिळवले व तिची भारताचे नेतृत्व करण्यासाठी परदेशात हाँगकाँग या ठिकाणी निवड झाली होती. यानंतर वयाच्या 8व्या वर्षी अखिल भारतीय संघ 2014 पुणे नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व दुबई या ठिकाणी भारताचे नेतृत्व करण्यासाठी निवड झाली. त्यासोबत लातूर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, हैदराबाद अशा अनेक राज्यस्तरीय व नॅशनल पातळीवर नृत्य स्पर्धेत तिने 135 अवॉर्ड पटकावले आहेत. ती शास्त्रीय नृत्य कथक मध्ये विशारद आहे. तसेच ती फूल राणी, मी जिजाऊ बोलते, मी सावित्रीबाई फुले बोलते, बेटी बचाओ बेटी पढाओ असे एक पात्री प्रयोग करून समाज प्रबोधन करत आहे. आणि ह्या कलावंत कन्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आजोबाने म्हणजेच बबन माने यांची तिला पूर्ण साथ होती आणि त्यामुळेच हे स्वप्न सत्यात उतरवणं अजूनच सोपं झालं. MGM 90.8 FM आणि चंदू काका सराफ ज्वेल्स, डॉक्टर साठेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त सारथी सन्मान सोहळा. यामध्ये आजची आपली सन्मानार्थी आहे कथक डान्सर गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर सृष्टी सुधीर जगताप. प्रिंट मीडिया पार्टनर शासन संघात सृष्टी जगताप आणि त्यांचे आजोबा. सृष्टीची मैत्रीण आहे मी आणि तिच्या सांगण्यानुसार मी आज हा पुरस्कार घेण्यासाठी इथे आलेली आहे. काही अपहार्य कारणामुळे ती विधान भवनामध्ये आज मुंबईला आहे. पूर्णपणे घेण्याचा प्रयत्न केला होता तिने पण नाही येऊ शकले. तर तिच्या वतीने तिचे जे शब्द आहेत की ती खूप आभारी आहे आजच्या या कार्यक्रमाबद्दल. आपला जो MGM रेडिओ आहे 90.8 चंदू काका सराफ ज्वेल्स, चाटे होमिओपॅथी यांच्या वतीने आज जो काही पुरस्कार दिला जातोय त्याच्याबद्दल तिने आभार व्यक्त केलेले आहे. आणि हे पण सांगितलेलं आहे की हा मोमेंट हा मी इथेच ठेवणार आहे आणि ती नेक्स्ट वीक मध्ये जेव्हा व्हिजिट करेल तेव्हा हा ती रेकॉर्ड करणार. आज मी फक्त ही जी काही औपचारिकता आहे ती तिच्या वतीने मी पूर्ण करते. धन्यवाद. धन्यवाद. मैत्रिणीतर्फे स्वीकारणं पण हा धन्यवाद. मी मान्यवर सदाशिव राऊत सारथी सन्मान सोहळ्यातील सन्मानार्थी आहेत छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या महिला पायलट कॅप्टन इंडिगो एअरलाइन्सच्या कीर्ती सदाशिव राऊत. इयत्ता पहिली मध्ये असताना आपल्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती. त्यातील ओळी होत्या, आई मला छोटेसे विमान देणार, पायलट होईल, आकाशी जाईल. आणि हेच पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे कीर्ती राऊत यांनी. हा प्रवास काही सोपा नव्हता. सुरुवातीला त्यांना एअरफोर्स मध्ये जायचं होतं पण काही कारणामुळे तिथे सिलेक्शन झालं नाही. मग देहरादून मध्ये एरोनॉटिकल साठी त्यांनी ऍडमिशन घेतलं.
1 वर्ष कॉलेज करून त्यांना समजलं की ही फील्डही आपल्यासाठी नाहीये. घरी फोन केला आणि त्यांना एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं नाही आणि पायलट बनायचंय हे सांगितलं. इथे आवर्जून सांगायला पाहिजे की कीर्ती राऊत यांच्या पालकांनी नेहमी त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. देहरादूनहून वापस संभाजीनगर आणि इथून थेट अहमदाबाद येथील पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला. पायलट बनण्याचं शिक्षण पूर्ण करून आज त्या इंडिगो एअरलाईन मध्ये आपलं काम करतायत. कीर्ती राऊत यांच्या कार्याचा MGM 90.8 FM ला सार्थ अभिमान आहे. यांच्या कार्याची दखल घेत आज MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळ्यात सन्मानार्थी आहेत छत्रपती संभाजीनगरच्या पहिल्या महिला पायलट कॅप्टन इंडिगो एअरलाईन्सच्या कीर्ती सदाशिव राऊत. पार्टनर दैनिक शासन सम्राट. तरी पुढच्या वेळेस व्हिजिट करायला सांगा. नक्की सांगा. 1 दिवस आधी तिला बोलू. आम्ही बरेच वर्षापूर्वी तिला एकदा इकडे बोलवलं होतं की आली असेल. सक्षमाचं एक अवॉर्ड दिला होता. कॉंग्रॅच्युलेशन. मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी मांगल्य. स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात. प्रभावती पडूळ. 10वी पर्यंत जेमतेम शिक्षण, 5 जणांचं कुटुंब आणि शेतात काम करण्याचा कोणताही अनुभव नाही. तरीही प्रभावती पडूळ ह्या डगमगल्या नाहीत. सुरुवातीला त्यांनी रोजंदारी केली, त्यानंतर आशा स्वयंसेविका ते उद्योजक हा प्रवास यशस्वीरित्या त्यांनी पूर्ण केला आणि आज तब्बल 500 महिलांना त्या स्वयंरोजगार मिळवून देत आहेत. सोलार ड्रायर मध्ये त्यांना स्वयंरोजगाराचा मार्ग गवसला. प्रभावती पडूळ यांच्याकडे थोडी खिडकी नाही तर 70 ड्रायर आहेत. कडक उन्हातल्या हंगामात त्या एका दिवशी किमान 5 क्विंटल भाज्या वाळवतात. काही ड्रायर त्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन घेतली आहेत. ड्रायरची परतफेड करणं, ते विक्रेत्यांशी संपर्क करणं ही जबाबदारी त्या समर्थपणे पेलतात आणि यामध्ये त्यांना खंबीर साथ देतो तो म्हणजे त्यांचा मुलगा अमोल अशोक पडूळ. आज त्यांच्याकडून इतर महिलांना सुद्धा प्रेरणा मिळते. आशा स्वयंसेविका ते उद्योजक हा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या प्रभावती पडूळ यांच्या जिद्दीला सलाम. MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळा. आजच्या आपल्या सन्मानार्थी आहेत प्रभावती पडूळ. प्रिंट मीडिया पार्टनर शासन सम्राट. या सन्मानाच्या खऱ्या सारथी म्हणजे वी फॉर एम्पॉवरमेंटच्या डायरेक्टर्स शोभाताई, मंजूताई आणि रेखाताई आणि शकुंतलाताईंना मी विनंती करतो की हा सन्मान आपण सगळ्यांनी स्वीकारूया. शकुंतलाताई, जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांसाठी. Congratulations, ma'am.
मी मान्यवरांना विनंती करते त्यांनी स्थानापन्न व्हावं आणि नेक्स्ट आपल्या सन्मानात कहा है सपने देखने के लिए उम्र का कोई दायरा नहीं होता, बस इरादों में दम होना चाहिए और हर सपना मुमकिन हो जाएगा। ऐसी ही एक अमेजिंग लेडी से मैं आज आपको रूबरू करवाऊंगी। अहिल्यानगर येथील 74 वर्षीय आजी सुमन धामणे, ज्यांना इंटरनेटचे कोणतेही पूर्व ज्ञान नसतानाही त्यांनी YouTube वर प्रसिद्धी मिळवली। याची सुरुवात अशी झाली की त्यांचा नातू यश त्यांना दररोज स्वयंपाक करताना पाहत होता। त्याला एका दिवशी वाटले की त्याच्या आजीच्या एवढ्या चांगल्या रेसिपीज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या तर किती छान होईल ना, कारण त्याला याची जाणीव होती की त्याच्या आजीच्या हाताला एक वेगळीच चव आहे। आणि त्यानंतर आपली आजी या YouTube चॅनलची सुरुवात झाली। एकामागे एक जेव्हा 2-4 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आणि त्यासोबत 1.76 मिलियन सबस्क्रायबर सुद्धा त्यांनी गेन केले ऑन YouTube। आजी फक्त इथेच नाही थांबल्या, तर त्यांनी स्वतःच्या हाताने घरगुती मसाले लॉन्च केले आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वयातही आजीला सोशल मीडियाचे ज्ञान प्राप्त झाले। म्हणजेच वयाचे कोणतेही बंधन न पाळता आजीने हे सिद्ध करून दाखवले की स्त्रियांनी मनात आणलं तर त्या उत्तुंग भरारी घेऊ शकतात। आणि आजीची ही जर्नी परिपूर्ण होते त्यांच्या नातू यश पाठकमुळे। MGM 94 FM आणि चंद्रकाका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त सारथी सन्मान सोहळा। आजच्या आपल्या सन्मानार्थी आहेत दी फेमस युट्यूबर सुमन धामणे, प्रिंट मीडिया पार्टनर शासन सम्राट। मी सुमन धामणे आजी आणि त्यांचा नातू यांना इन्व्हाइट करते की त्यांनी स्टेजवर यायचंय आणि डॉक्टर अपर्णा कत्तड मॅमांना विनंती करते की त्यांनी यांचा सन्मान करावा। जोरदार टाळ्या वाजवायच्या आपली आजीसाठी। अभिनंदन। असं नमस्कार बसा आजीला। धन्यवाद। कहानियों को बयां करती है जो कहानियां शब्दों से परे होती है। इन्हीं कहानियों को दुनिया के सामने लाने वाली निलिमा पाका टाक सारथी सन्मान सोहळ्यातील सन्मानार्थी आहेत मराठवाड्यातील पहिल्या महिला प्रेस फोटोग्राफर निलिमा पाका टाक। प्रेस फोटोग्राफी नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यासमोर एक पुरुषाचा चेहरा तयार होतो। हीच अलिखित परंपरा मोडून काढली निलिमा पाका यांनी। लहानपणापासून फोटोग्राफीची आवड होती, यासाठी त्यांनी फोटोग्राफी कला शिकली आणि छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता प्रेस फोटोग्राफी पर्यंत पोहोचलाय। कोणत्याही बातमीत फोटोग्राफर हे त्या बातमीला जिवंतपणे वाचकांसमोर मांडण्याचे काम करत असते। त्यामुळे फोटोग्राफी हा वृत्तपत्राचा आत्मा आहे असं म्हटलं जातं। या फील्डमध्ये काम करताना अनेक अडचणींचा सामना निलिमा यांना करावा लागला। त्यांच्या अनुभवातून ते सांगतात की सुरुवातीला ते कोणत्याही कार्यक्रमात फोटोग्राफीसाठी गेल्यावर त्यांना बाकी लोक अडवत होते आणि हिचं काय काम इथं असं म्हणून काम करूही देत नव्हते। अशा एक ना अनेक अडचणींना पार पाडत त्या बनल्या मराठवाड्यातील पहिल्या महिला प्रेस फोटोग्राफर। आणि यात त्यांना सपोर्ट सिस्टम म्हणून नेहमीच त्यांच्या पाठीशी उभी होती त्यांची आई मंदा पाका आणि त्यांचे पती मनोज टाक। तर निलिमा पाका टाक यांच्या कार्याचा MGM 90.8 FM ला सार्थ अभिमान आहे। यांच्या कार्याची दखल घेत आज MGM 90.8 FM, चंद्रकाका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळ्यात सन्मानार्थी आहेत मराठवाड्यातील पहिल्या महिला प्रेस फोटोग्राफर निलिमा पाका टाक, प्रिंट मीडिया पार्टनर दैनिक शासन।
कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. कल्पकता, नवनिर्मिती ही स्त्रीच्या ठायी असतेच आणि याच कल्पकतेच्या नाविन्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्या सुजाता सदाशिव राऊत. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये महिलांसाठी आज सुद्धा मार्ग जरा खडतरच आहे, पण याच खडतर मार्गामध्ये सुजाता सदाशिव राऊत यांना खंबीरपणे साथ दिली त्यांचे वडील सदाशिव विठ्ठलराव राऊत यांनी. सुरुवातीला सुजाता राऊत यांनी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज मध्ये कॉर्पोरेट HR मध्ये 5 वर्ष काम केले. तिथूनच HR मध्ये स्वतःचं सॉफ्टवेअर सुरू करण्याची कल्पना त्यांना सुचली आणि त्यांच्या या कल्पनेला त्यांनी वास्तवात उतरवलं. आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे सायबल इन्फोटेक नावाची त्यांची IT फर्म आहे. गेल्या 15 वर्षांपासून त्या या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. सुजाता राऊत यांनी सिद्ध केलं, आपल्याकडे नाविन्यपूर्ण विचार असतील, आपल्या कुटुंबाची आपल्याला खंबीर साथ असेल तर उद्योगासारखं कठीण वाटणारं क्षेत्र सुद्धा महिला सक्षमपणे गाजवू शकतात. सुजाता सदाशिव राऊत यांच्या कल्पकतेला MGM 90.8 FMचा सलाम. MGM 90.8 FM, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि डॉक्टर चाटेज होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने सारथी सन्मान सोहळा. आजच्या आपल्या सन्मानार्थी आहेत सुजाता सदाशिव राऊत. प्रिंट मीडिया पार्टनर शासन सम्राट. मी डॉक्टर विलास सपकाळ सरांना विनंती करते की त्यांनी सुजाता राऊत यांचा सन्मान करावा. कॉंग्रॅच्युलेशन. मला बोलवायचं आहे वनिता बोराडे आणि डी भास्कर यांनी स्टेजवर यावं, आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मी बाकीच्यांनाही विनंती करते की तुम्ही सुद्धा 2 शब्द नक्की बोला. येस, प्लीज कम बॅक. जोरदार टाळ्या वाजवायच्या सरांना. आणि या सारथी सन्मान सोहळ्याला त्यांनी आवर्जून एवढ्या सगळ्या जिद्दीने आपणा सर्वांसमोर द्वितीय वर्षामध्ये आज येण्याची एवढी मोठी कामगिरी केली. या सर्व टीमचं खूप मनापासून मी आभार आणि अभिनंदन करतो. खास करून आज ज्यांच्या हस्ते आम्हाला सन्मानित करण्यात आला आहे त्यांना भेटण्याचा योग आला होता मागच्या 10 दिवसापूर्वी. मग शेळके मॅम असतील किंवा आमचे आदरणीय मुलाजी सपकाळ सर कुलगुरू आहेत, या सर्व मंडळींशी जेव्हा चर्चा केली तेव्हा कळलं की हा रेडिओ खरोखर समाजामध्ये जे सृजनशील आणि सकारात्मक काम करणारे ऊर्जावान लोक आहेत यांना शोधण्याचं काम करतोय, त्यांना लोकांसमोर आणतोय आणि विधायक आणि चांगल्या गोष्टी केवळ मनोरंजन नाही, त्या मनोरंजनासोबत कृतीशील कार्यक्रम लोकांमध्ये कसे कार्यान्वित करता येतील याच्यासाठी आवर्जून प्रयत्न करतो. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला बोलवू आणि यांचं जे कार्य आहे किंवा त्या जे काम करतायत त्या कामासंदर्भाने जनजागृतीच करून चालणार नाही, ते लोकांना कधी कधी प्रत्यक्ष ते दाखवावं पण लागणार आहे आणि त्यांना आपण पुढे आणण्याचं काम करू. खरं तर शांता मॅमशी बोलताना मला एक गोष्ट जाणवली, त्यांचा लेख पण वाचलाय मी, त्या नोबेल पारितोषिक विजेत्या ज्या हाँगकाँग आहेत त्यांच्याबद्दलचा लेख पण वाचलाय. तर खरं तर त्यांनी मला सांगितलं की जेव्हा नोबेलसाठी मी बघत होते की कोण कोण महिला आहेत तर आशिया खंडातून जेव्हा मॅडमचं नाव आलं, फोटो आला आणि ती सगळी नेटवर माहिती आली, त्यांचा विकिपीडिया मी वाचला आणि मला खूप आश्चर्य वाटलं की खेड्यात राहणारी महिला एवढं सगळं कसं करू शकते. कारण नोबेल पुरस्कारासाठी जो फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये जे प्रमाणपत्र लागतात ते सगळे शासनाचे पाहिजे असतं आणि त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काय काम केलं ते प्रमाणित करणारी सुद्धा आंतरराष्ट्रीय संस्था लागतात. तर मॅडमला WCPA नावाची संस्था आहे, वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन, त्यांनी त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना आजीवन सदस्यत्व दिले. नासाने त्यांना आजीवन सदस्यत्व दिले आणि या सगळ्या संस्थांनी आमच्या एका रिक्वेस्टवर WHO पासून सर्वांनी मॅडमला प्रमाणपत्र दिले आणि ती प्रमाणपत्र मग आपल्या राष्ट्रपतींकडे गेली. त्यानंतर गव्हर्नरांनी प्रमाणपत्र दिली, मग ते आदरणीय महामहिम रमेशचंद्र बैस, भगतसिंग कोश्यारी जे महाराष्ट्राचे गव्हर्नर राहून गेले त्यांनी, त्यानंतर मग पंतप्रधान कार्यालयामधनं आमचा कधी संपर्क त्यांच्याशी येऊ शकणार नव्हता. आपण कुठल्याही शासकीय सेवेत नाही किंवा कुठलं शासनाचं काम करत नाही, त्यांनी आपल्याला प्रमाणपत्र द्यावं आपण अपेक्षाच बाळगू शकत नाही.
परंतु इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचा संदर्भ घेत आपल्या देशाची संस्कृती, सभ्यता आणि पर्यावरणाला जागतिक पातळीवर नेण्याचं महान कार्य करतायत. म्हणून स्वतः मोदीजींनी मॅमला भेटण्यासाठी वेळ दिली आणि त्यांनी प्रमाणपत्र स्वहस्ते प्रदान केलं दिलेलं. आणि तो सुद्धा दिवस 8 मार्च होता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही स्वप्नातही ज्या गोष्टीचा विचार करू शकत नव्हतो अशी एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी की 2014ला आम्हाला एक फोन आला की तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळलेल्या BBC न्यूजमधून आणि मीडियामधून, तर ते कार्य आम्हाला तुम्ही पाठवा, तुम्ही काय काय करता. आम्ही पाठवलं. राष्ट्रपती भवनाच्या त्या ईमेलवर आमच्या मुलांनी सगळं ते टाकलंय. तेव्हा प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते आणि त्यांच्या मार्फत हा सगळा डेटा पोस्ट विभागाने घेतला आणि त्यांचं छायाचित्रासह नावासह टपाल तिकीट काढण्याचा प्रस्ताव ते पारित करण्यात आलं. आम्हाला ती गोष्ट काही माहीत नव्हती. ती टपाल तिकीट प्रकाशित झाल्यानंतर 6 महिन्यांनी त्याची प्रत मिळत असते. ती कलकत्त्यावरून येते. त्याचे प्रोटोकॉल माहिती नाही. त्यांनी एवढंच सांगितलं की तुम्ही जे नाव पाठवलंय ते कुमारी वनिता जगदेव बोराडे असं आहे आणि त्या तर विवाहित आहेत, मग त्यांना तुम्ही इकडचं नाव का देत नाही. मी म्हटलं मग मी काही केलं तर मी नक्की माझं नाव त्यांना देईल. ते त्या करतायत ना, त्यांच्या वडिलांचं नाव झालं पाहिजे. आमच्या मामाचं स्वप्न होतं की मुलींनी काहीतरी पुढे जावं आणि करावं, म्हणून आपण ते नाव त्यांचं टपाल तिकिटावर घेण्यासाठी तेच कायम केलं जे शालेय पाठ्यपुस्तकामध्ये पहिल्यापासून आहे. कुमारी वनिता टपाल तिकीट प्रकाशित झालंय आणि त्यांच्यासोबत त्यांच्या वडिलांचं नाव भारत सरकारच्या डाक विभागामध्ये सन्मानानं नोंदवलं गेलं. हातामध्ये हा सापाचा फोटो, खाली नाव आणि जगातील पहिल्या महिला असं लिहिले. सर्परक्षक. 5 रुपयाची ते स्टॅम्प तिकीट आहे आणि त्याला खूप मोठा दर्जा आहे. आमच्या भागातले सगळे आमदार खासदार येऊन भेटले. म्हणे संसदेमध्ये जी डायरी लागलेली आहे ज्यात आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची नाव आहेत तर तुझं नाव आहे म्हणे. बाबा कमालच आहे. मला फार आश्चर्य वाटलं त्या गोष्टीचं. आणि मग ही सगळी घटना घडल्यानंतर 2020 मध्ये जेव्हा करोना काळ सुरू होता, आम्ही नारी शक्ती पुरस्कारासाठी कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन केलं नव्हतं. आम्हाला ते माहिती नव्हतं हा पुरस्कार काय असतो आणि तो नव्याने सुरू झालेला पुरस्कार होता आणि तो महिला आणि बाल विकासचा पुरस्कार आहे, मग तो पर्यावरण विभागाचा नाही. त्यामुळे आमचा वन्यजीव निसर्ग पर्यावरणाशी संबंध येतो. आम्ही महिला बाल विकासशी संबंधित नाही. आम्हाला ही गोष्ट माहीतच नव्हती. पण पूर्वीच्या ज्या वनमंत्री होत्या मेनकाजी गांधी, त्यांनी मॅडमला त्यांच्या आंतरराष्ट्रीय जी संस्था आहे पीपल फॉर ॲनिमल त्याचं आजीवन सदस्यत्व दिलंय आणि मेनकाजींनी त्या काळात आम्हाला दिल्लीला बोलवलं होतं. त्यांनी 10 दिवस त्यांच्या घरी आम्हाला राहण्याची संधी मिळाली. त्यांचे सगळे उपक्रम पाहायला मिळाले आणि मॅमनी त्यांचा अर्ज भरला होता नारी शक्ती पुरस्काराचा. जेव्हा ते सगळं प्रोफाईल तिथं बघितलं गेलं आणि मेनका गांधींनी प्रोसीड केलेली महिला आहे, त्यांनी पाठवलेली महिला आहे, व्हेरीफायच करायचं काम नाही म्हणे. तरी प्रोटोकॉल प्रमाणे ते सगळं व्हेरिफिकेशन झालं आमचं आणि नारी शक्ती पुरस्कार मिळाला. तो मिळाल्यानंतर आम्हाला अचानक जेव्हा कळलं की तुम्हाला दिल्लीला यायचं आहे, असा प्रोग्राम आहे, तुमच्या ते कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या सगळ्या करून याव्या लागतात. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आमच्याकडे छोटीशी मारुती 800 गाडी होती. इमर्जन्सी होती. आम्हाला 8 तारखेला पुरस्कार देणार आहेत असं कळलं आणि मग घरून निघायचं तर आम्ही 5 तारखेला निघालो. 2 दिवसाची जर्नी करून आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर राष्ट्रपती भवन काय असतं, त्यांचे प्रोटोकॉल काय असतात, तिथे राष्ट्रपतीच्या पाहुण्यांचं किती मोठं आदरातिथ्य असतं तिथे गेल्यावर कळलं आम्हाला काहीच माहीत नव्हतं इकडनं. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यानंतर आज यावर्षी घडलेली सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आपल्या भारतातनं ज्या ज्या लोकांचे नोबेलसाठी ऍप्लिकेशन दाखल झाले होते, त्यात शास्त्रज्ञ आहेत, कलावंत आहेत, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे लोक आहेत, त्यात शासकीय स्तरावरून ज्यांचे अर्ज भरले गेलेले आहेत त्यामध्ये जे 4 लोक होते त्यामध्ये स्वतः विश्व नेता मोदीजींचा फॉर्म होता. मोदीजींचा फॉर्म टाकण्यात आलेला होता आणि सगळ्या लोकांची आम्ही यादी बघत होतो. सगळ्यांचे नावं कट होत होते एक 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 एक. जेव्हा मोदीजींचं आपल्या लाडक्या पंतप्रधानाचं नाव त्या यादीत आलं नाही नॉमिनेशन मध्ये, आम्ही ती साईट बंद करून टाकली. आता आपल्या यावर्षी आपल्या देशाचा नंबर याच्यामध्ये नाहीये. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला 14 राष्ट्रांच्या राष्ट्राध्यक्षांच्या ईमेल्स, फोन कॉल, स्वतः द्रौपदी मुर्मूंचं अभिनंदन आणि पंतप्रधानांचं अभिनंदन की तुम्ही आपल्या देशाचं तिकडे नेतृत्व करताय. आशिया खंडातील पहिल्या महिला आहेत की ज्यांना सतत 3ऱ्यांदा नोबेलसाठी नॉमिनेशन मिळालं. त्यांनी बोलवलं, नितीनजींनी बोलवलं, तुम्ही जे संशोधन हाती घेतलेलं आहे त्यात कुठे काही अडचण आहे, तुम्हाला काय मदत करायची. आणि या 8 मार्चला मोदीजींची टीम आमच्या घरी आली
आणि त्यांनी आता त्यांचं जे चॅनल आहे एन आहे त्यामार्फत सगळा डेटा गोळा केलाय. त्यांनी आपल्या भारतातील 100 लोकांची निवड त्यांची ओन फॅमिली म्हणून केलेली, मोदी फॅमिली. त्या मोदी फॅमिलीत पर्यावरणीय सदस्य म्हणून मॅडमला स्थान मिळालं. आणि आता सर्प संरक्षण, संवर्धन आणि संशोधन या पातळीवर काम करीत असताना जो शेवटचा मुद्दा आहे संशोधन, तर साप चावल्यानंतरचं औषध सध्या उपलब्ध आहे जगामध्ये. हा सांगतील तरी उपलब्ध आहे, परंतु पूर्व प्रतिबंधात्मक औषध उपलब्ध नाही. साप चावल्यानंतर उपचार करता येतील, औषध घेता येईल, पण साप चावूच नाही. आणि जर चावलाच समजा तर त्याला आधी काय घेता येईल, प्रिव्हेंटिव्ह काय घेता येईल, ती जी लस आहे ती मॅडम संशोधित करतायत. आणि त्या संशोधनामध्ये सरांनी विनंती केली की त्यांना बोलू द्या, त्यांचं संशोधन आहे हे सांगा. खरं तर साप पकडणं किंवा पर्यावरणाचं काम म्हटलं की लोकांना असं वाटतं की म्हणजे कपाळावर ओळा पडतात की हे साप पकडायचे कशासाठी, एवढा विषारी प्राणी, जहरी प्राणी, आणि याला वाचवायचं. आणि या परत हे सांगतात की यामुळं पर्यावरणाचं संरक्षण होतं. साप हा खूप महत्त्वपूर्ण घटक आहे, खूप उपयुक्त आहे. त्यामुळं मी साप पकडत होते, लहानपणापासून साप पकडत होते, पण साप पकडून सोडणं एवढ्या विषयावर थांबणं गरजेचं नव्हतं का, कारण साप पकडायचा आणि सोडायचा तिथं विषय पूर्ण होतो. परंतु जर लोकांना सापांची माहिती होणार नाही, विषारी कुठले बिनविषारी कुठले, तर मग ते साप पकडण्याचा उपयोग काय. म्हणून मी साप पकडत होते. आणि माझे पती जे आहेत हे कीर्तनकार, प्रवचनकार असल्यामुळं आणि त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळं त्या कीर्तनाचा उपयोग मी जो प्रबोधन भाग आहे माझा त्याच्यामध्ये घेतला. आणि आम्ही सर्प कीर्तन नावाचा उपक्रम राबवतो आणि शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन त्यानंतर जिथं साप निघतात तिथं लोकांना प्रबोधन करत राहतो. त्यामुळं आज जो हा सन्मान मिळाला, खऱ्या अर्थाने आज आमच्या कार्याचा खरंच म्हणजे गौरव झाला असं म्हणायला हरकत नाही. कारण नारी शक्ती हा सन्मान आत्ताच त्यांनी सांगितलं की सामाजिक न्याय विभागाचा आहे आणि तो महिलांसाठीचा राखीव पुरस्कार आहे, त्यामुळं तो मला मिळाला. परंतु हे जे कार्य आहे आमचं दोघां मिळून आहे, कारण साप पकडण्यासोबतच आम्ही प्रबोधनसुद्धा करतो. आणि जे मी संशोधन करत आहे त्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे, कारण ते कीर्तनकार असल्यामुळं त्यांची अध्यात्मावर खूप मोठा अभ्यास आहे. त्याच अभ्यासामुळं आम्ही हे संशोधनाचा जो भाग आहे हा पूर्ण करू शकतोय. कारण आपलं जे ऋग्वेद आहे, वेद आहे किंवा ज्ञानेश्वरी आहे, यामध्ये आपल्याला फक्त वाचून होणार नाही, ती समजणं सुद्धा गरजेची आहे. तर त्यामध्ये जे विषय सांगितलेले आहेत त्यामधूनच आम्ही या संशोधनाला सुरुवात केली आहे. तर आज जो सन्मान केला मॅडमनी त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे, सर्वांचे आभारी आहे. आणि खरं तर ते कीर्तनकार असल्यामुळं बोलण्याचा विषय त्यांचाच असतो आणि साप दाखवण्याचा विषय माझा असतो, त्यामुळे साप आणलेला आहे. खरं तर साप कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण नेत नाही किंवा स्पेशली ठेवत नाही कार्यक्रमासाठी, परंतु ज्या दिवशी आम्ही इकडं निघालो यायला त्या दिवशी तो रात्री पकडलेला असल्यामुळं मग तो घरी ठेवायला पण चान्स मिळाला नाही, म्हणून तो सोबत होता. सोबत असल्यामुळं मग म्हटलं आता फक्त माहिती देऊन होणार नाही. आमचा आग्रह असतो की सापाची भीती कमी करणं हा आमचा विषय असतो. मग तो फक्त माहिती देऊन किंवा चित्रामधून सांगून होणार नाही, तर तो हातामध्ये स्पर्श दिल्याने किंवा तो दाखवल्याने त्याची भीती आणखी कमी होईल. म्हणून हा विषारी असल्यामुळे मी हातात देणार नाही. बिनविषारी असता, धामण असता तर तो मी नक्की तुमच्या हातात दिला असता. तर आम्ही धामण सापांबद्दल म्हणी सुद्धा तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये विषारी सापांची नावे 4, घोणस पुरसे नाग म्हणा. कारण
हे जर मुलांकडून आपण लहानपणीच शाळेमध्ये पाठ करून घेतलं तर नेहमीसाठी ते त्यांच्या डोक्यात फिट होते. आणि धामण साप हा बिनविषारी आहे पण दिसायला खूप मोठा आहे. त्यामुळं धामणवर सुद्धा एक म्हण बनवलेली आहे की धामण साप बिनविषारी, उंदीर घुशींचा नाश करी. तर अशा पद्धतीने आम्ही लोकांचं प्रबोधन करत राहतो आणि लोकांनी सुद्धा आता आम्हाला सहकार्य करतायत. लोक सुद्धा सहकार्य करतायत, म्हणजे सापांना मारत नाहीत. त्यानंतर जी माहिती आम्ही त्यांना सांगतो ती माहिती ते व्यवस्थित घेतात आणि घरामध्ये साप निघाल्यानंतर काय काळजी घ्यायची आणि तशी काळजी घेऊन ते आम्हाला फोनवर बोलवतात. सापांना मारत नाहीत. जे साप मारणारे लोक होते त्यांनी सुद्धा साप मारणं बंद केलेले आहेत. त्यामुळं पर्यावरण हेच प्राणसंजीवन. चला करूया संरक्षण संवर्धन. साप वाचवा, पर्यावरण वाचवा. धन्यवाद. आपल्याला 2 फुफ्फुस आहेत, 2 किडनी आहेत, त्याला एकच आहे. आणि त्यामुळे त्याच्या पोटाला स्पर्श करताना जर आपले सेन्सेशन त्याचं कुठं ती श्वासनलिका दबली, अन्ननलिका दबली तर त्याला बिचाराला गच्ची बसेल, गचांडा ढकलल्यासारखं होईल आणि मग तो ट्रेसमध्ये चालेल. साप हे शीतरक्ताचे प्राणी असतात. 33 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या वर त्याला तापमान सहन होत नाही. आपल्याकडे टेम्परेचर नॉर्मली 38, 40, 42 असतं. त्यामुळे बरेचसे साप मृत होतात आपोआप. त्यांची ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्यात माती ठेवणं, त्याला छिद्र चारी बाजूने करणे, त्यानंतर त्याची काळजी घेणे, हे सगळे प्रकार असतात. हा साप कसा आला याची तुम्हाला एक हिस्ट्री सांगणं सुरू होती. तो मध्येच निघला आणि आपला विषय थोडा हे झाला. त्या टॉयलेट शीट मध्ये हा नाग बसलेला होता आणि आम्ही कार्यक्रमासाठी चिखलीपर्यंत आलोय, 70 किलोमीटर दूर आलो. त्यांचा फोन आला, तुम्हाला 5,000 लागोत, 10,000 लागोत, आम्ही काही पण द्यायला तयार आहे. कारण आम्ही त्यात रॉकेट टाकून पाहिलं, थिनर टाकून पाहिलं, एवढ्या मोठ्या मोटरनी पाईप लावून फोर्सने ते संडास मध्ये पाणी टाकलं, तो बाहेर येतो म्हणे. तो काही तिकडे जायला तयार नाही. सापाने मागणी काय केली, ती भिंत जी असते टॉयलेटची तिला घट्ट शेपटीने पकडून ठेवलं आणि हे फोर्सने पाणी मारत होते. त्याला माहिती आपलं फोर्सने जर खाली गेलो तर आपण त्या घाणीत जाऊन पडणार आहे आणि त्या भपक्यामध्ये मरून जाऊ, कारण आत सगळा वाफ असते ना. तो शीतरक्ताचा प्राणी आहे आणि बाहेर यांनी पाणी सोडणं सुरू केल्यामुळे साप हे मूलतः जलचर आहे. त्यांची निर्मिती जळातनं झालेली आहे. त्यामुळे पाण्यापासून त्यांना काही धोका नाही, त्याला फ्रेश वाटायला लागेल. त्याचा प्रयत्न झाला की ते पाईपला येऊन लपेटायचं, ती धार पकडायची, असा त्याचा प्रयत्न झाला. पण तो त्या धारेशी झुंजत होता आणि त्यांना ते टॉयलेटमध्ये काठी वापरणं अशक्य होतं, मारणं अशक्य होतं. शेवटी मोटर बंद झाली आणि त्यांचा सगळ्यांचा लास्ट शेवटचा वैताग म्हणून त्यांनी काय केलं, कोणी म्हणते चिंदा जाळा, कोणी म्हणते शिंग जाळा, काय काय ट्रेडिशन असतं गावाकडे, ही टॉयलेट शीट फोडा, इथं मोठा जाळ करा. आणि शेवटी त्यांनी तो अघोरी प्रकार करण्याचं मनात आणलं आणि पेट्रोलची कॅन आणून तिथं भळा भळा पेट्रोल उठलं आणि ते टॉयलेट पेटून गेलं. आता पेट्रोल पुन्हा जेवढं होतं तेवढं जळून गेलं, काहीच नाही. त्यांना असं वाटलं तर काही ना काही होईल. 15-20 मिनिटांनी पुन्हा नाग बाहेर. आणि मग त्याने आम्हाला कॉल केला. आम्ही चिखलीपर्यंत आलो होतो. त्यांना म्हटलं आम्ही निःशुल्क सेवा देतो, आम्ही साप पकडायची फी घेत नाही. तुम्हाला स्वइच्छेने द्यायचं, तुम्ही जाण्याचं आमचं भाडं देऊ शकता. याच्या पलीकडे आम्ही कुठलेही चार्जेस आकारत नाही. कारण साप पकडायची जर फी लावली तर त्यांना बोलवा, साप पकडायची फी द्या. त्यापेक्षा गावात 10-12 उपटसून तयार असतात काठी काढून मारायला. जेव्हा साप मारणं अशक्य होतो तेव्हा मग ते पैसे पाणी सगळ्या गोष्टी सुरू असतात. तर आम्ही लोकांचा सहभाग या कामाला मिळावा, साप वाचवला जावा. लोक म्हणतात विषारी आहे, प्राणघातक आहे, जीव घेतो, घरात आलाय, त्याला कशाला वाचवायचं. लोकांच्या डोक्यात तो विषय जात नाही. म्हणून ग्रामीण भागातील लोकांमध्ये साप पकडण्यासाठी पैसे देण्याची प्रवृत्ती नाही. निःशुल्क सेवा केल्यामुळे ते एवढं 51,000 सापांचं रेकॉर्ड झालंय. आता ते 78,000 सापांवर गेलं. आम्ही तिथे गेल्यानंतर मॅडमनी सांगितलं, मी येईपर्यंत सापाला आता काहीच करू नका, तुम्ही खूप टॉर्चर केलाय, खूप त्रास दिलाय, मी आल्यावर बघते त्याचं काय करायचं ते. तितक्यात दुसऱ्या एका गोठ्यातनं पुन्हा दुसरा ओरडत आला, माझ्या घरात मोठा नाग आलाय आणि तुमच्या घरापेक्षा मोठा आहे. पुन्हा मॅडम तिथं पळत गेल्या, ते लाकडं वगैरे सगळे बाजूला केले, एक मोठा नाग पकडला आणि यांनी सांगितलं ही मादी आहे. मग म्हणे या भागामध्ये नक्की तो जो फिरतो तो नरच असला पाहिजे, त्यांचा जोडा असला. आम्ही त्याला खूप त्रास दिला म्हणे, तेव्हा त्याची मादी बदला घ्यायला आली. लोकांच्या कथा तयारच असतात. आम्हाला माहित असते सगळं बारीक सारीक सांगणं शक्य नाही. म्हटलं एक पकडला दुसरा पकडूयात, बाकी पुढचं पुढे पाहून घेऊयात. मग तो जो टॉयलेट शीट मध्ये साप गेला होता, तो टॉयलेट फोडणे किंवा तिथे सगळ्या गोष्टी करणे अवघड होतं. मॅडमनी एक छोटीशी ट्रिक वापरली की त्या बिचाऱ्याला वर येण्यासाठी यांनी भरून ठेवल्यामुळे, त्याला खूप दमवल्यामुळे त्याची ताकद पुरत नव्हती, तो स्लिप होऊन मागे जात होता. त्याला ग्रीपच मिळत नव्हती पुढच्या मणक्यांना खालच्या. त्यामुळे यांनी काय केलं, 2 पोते घेतले. ते पहिले टॉयलेटच्या कोपऱ्यात 2 रिकामे पोते असे ओबड टाकून दिले आणि एक पोतं त्या टॉयलेट सीट मध्ये असं बरोबर प्रेस करून टाकलं. एक 5 मिनिटात ते टॉयलेट बंद केलं
आणि आम्ही बोलत असताना तो शक्यतो नाक पूर्णपणे बाहेर आला आणि एका पोत्याखाली बसलो. इझिली पकडला घेऊन आलो. ते लोक म्हणे त्या, आणि मी सहज म्हटलं अरे बाबा आम्हाला इतक्या दूर जायचं, रात्रभर प्रवास करायचा, लवकर बाहेर ये. त्या माणसाकडे काहीतरी मंत्र बाहेर ये म्हटल्यावर साप बाहेर आला. आणि सापाला अंतर करणं नाही, बहिर करणं नाही. साप फार बहिरा प्राणी, तो कुठली ऑर्डर्स आपली घेत नाही. जर सापाने असं केलं असतं ना, आपली ऑर्डर्स एक्सेप्ट केली असती किंवा त्याला आपल्या भाषा कळली असती, तर आपण त्याचं एक पथक बनवलं असतं आणि ते सैन्य दलामध्ये टाकलं असतं आणि त्यांना म्हटलं असतं बाबा याला डसून ये, त्याला डसून ये, एक पाकिस्तानलाच पाठवून दिलं असतं. बरं का? तर असं काही साप बदला घेऊ शकत नाही. साप धनाची राखण करत नाही. सापाच्या अंगावर केस नसतात. आणि सापाबद्दल जेवढेही तुम्ही चित्रपटामध्ये ऐकलंय ते सगळं मनोरंजनाचा आणि एक भ्रामक कल्पनांचा भाग आहे. त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे दोन्ही साप आम्ही पकडल्यानंतर हे आम्हाला सोडायचे असतात, हे वन विभागात नोंदवायचे असतात. मग रात्री 11 वाजता कुठे नोंदवणार? मग आम्ही आमच्या फोनला फोन केला की आम्ही असं असं प्रवासात आहोत, असं करतो. तेवढे एक काम करा, रस्त्याने भरपूर नदी आहेत, काय आहेत, तुम्हाला ते सोडून. म्हणजे नाही, मुलांना पण दाखवायचं म्हणतो. यमजम मध्ये पण मॅडमचा सन्मान आहे. ठीक आहे म्हणे, येताना सोडून द्या. कारण त्यांना माहित आहे की आम्ही जो साप तुम्हाला दाखवतो त्यामागचा मूळ हेतू आहे की सापाचं प्रबोधन व्हावं, त्याची भीती दूर व्हावी, त्याबद्दल प्रीती निर्माण व्हावी. आतापर्यंत ज्याने सापाची माहिती सांगितली सगळी खोटीच सांगितली, हजारो वर्षापासून. त्यामुळे साप हा माणसाचा शत्रू आहे, दिसला की त्याला मारलं पाहिजे अशी द्वंद्वाची भावना आपल्या मनात निर्माण झाली. त्याला पाहायला म्हणजे डिफेन्स करायचं. परंतु कोणताच साप स्वतःहून चावत नाही. कुत्र्या मांजरासारखं मागून येऊन तुमच्या पायाचा लचका तोडत नाही, तुमच्यावर हल्ला करत नाही. विचार करा, एक कुत्रा आहे, त्याच्या अंगावर हत्तीने पाय दिला, त्या कुत्र्याचं काय होईल? सगळ्या बरगड्या मोडून जातील. साप नाजूक प्राणी आहे, मलूल आहे, त्याच्या नाजूक ह्या सगळ्या पासळ्या आहेत आणि एवढा मोठा कर्कसून बुटासहित आपण त्याच्या अंगावर पाय देतो, म्हणून तो सुटका करण्यासाठी चावतो. साप स्वतःहून चावत नाही. तेव्हा कृपया साप वाचवा, पर्यावरण वाचवा. धन्यवाद. सो आय एम सो एक्साइटेड टू इन्व्हाइट आपली आजी सुमन धामणे आणि त्यांचा नातू यश पाठक, दोघांनी यायचं आहे आणि सांगायचं हा प्रवास नेमका कसा सुरू झाला, तुमचं मनोगत याविषयी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आजीसाठी. माझं नाव सुमन धामणे. माझं नाव सुमन धामणे. माझं गाव. मी चांगल्या चांगल्या भाज्या बनविते, युट्यूब पर्यंत पोचविते. मग मला सगळे बाळा आपली आजी म्हणून ओळखीते. मला इथं बोलावलं कार्यक्रमात, माझा सत्कार केला, मला खूप आनंद झाला. थँक्यू. नमस्कार सर्वांना. खरं तर सर्वप्रथम 90.8 FM चे मनापासून आभार की आज त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि सारथी सन्मान पुरस्कार आज आजींना इथे या ठिकाणी दिला. खरं तर आमचा हा जो प्रवास आहे याची सुरुवात 2020 मध्ये 2021 मध्ये कोरोनाचा जो टाइम होता त्यावेळेस सर्वजण घरी होते, त्यावेळेस सुरू झाला. त्या टाइमला सर्वात आधी आमच्याकडे काहीच नव्हतं, की युट्यूबचं बॅकग्राऊंड ही नव्हतं आणि सोशल मीडियाचं काही जास्त नॉलेजही नव्हतं. एक नॉर्मल एक छोटासा 10,000चा जो मोबाईल असतो त्या मोबाईल पासून आम्ही दोघांचीच आमची टीम, आजी बोलणार आणि मी रेकॉर्ड करणार, असं आमची सुरुवात झाली होती. तिथून आमचं 2021ला युट्यूब चॅनल स्टार्ट झालं, त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि त्यानंतर 2023 मध्ये आपली आजी मसाले हा ब्रँड आम्ही सुरू केला. या ब्रँडतर्फे आम्ही या ब्रँडमधून आम्ही जे घरगुती गावाकडचे गावरान पद्धतीने बनवलेले मसाले आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवत होतो. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की हे मसाले आज फक्त आपल्या देशामध्ये नाही तर आपल्या देशाच्या बाहेरही विकले जात आहेत. 4 ते 5 कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतोय. त्यानंतर 2025 मध्ये आपण आजींच्याच नावाने आपली आजी होम्स हा एक नवीन ब्रँड स्टार्ट केलाय, ज्यामध्ये अहिल्यानगरमध्ये आपण एक गर्ल्स हॉस्टेल सुरू केले, ज्यामध्ये 100+ मुलींची कॅपॅसिटी आपण लवकरच स्टार्ट करतोय, जिथे आपण खूप अफोर्डेबल प्राइसमध्ये ज्या मुली शिकतायत त्यांच्यासाठी एक चांगलं राहण्याचं ठिकाण त्यांना उपलब्ध करून देतोय. तर हा असा आमचा प्रवास होता आणि सोबतच इथे आलेल्या सर्व ज्यांनाही पुरस्कार इथे प्राप्त झाले त्या सर्वांचे खूपच जास्त अभिमान वाटतो त्या सर्वांबद्दल. जसं जसं एक एव्ही प्ले होत होती ते समोर, तसं तसं मान एकदमच अभिमानाने उंचावत होती. तर त्यांचे सर्वांचेही खूप खूप अभिनंदन.
पुन्हा एकदा मनापासून आभार. तुमच्या सर्वांचा जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द थँक्यू सो मच. यानंतर मी सुजाता राऊत यांना इन्व्हाइट करते, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या वाजवायच्या तांसाठी. गुड इव्हनिंग एव्हरीवन. पहिले तर MGM युनिव्हर्सिटी आणि 90.8 FMचं खूप खूप थँक्यू टू ऑल दी डिग्नेटरीज. तुम्ही इतका वेळात वेळ काढला आणि आम्हाला मोटिवेट करण्यासाठी, सन्मान देण्यासाठी इथपर्यंत आलेत म्हणून. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल दी ब्युटिफुल लेडीज आणि त्यांचे सारथी. सो बेसिकली हा अवॉर्ड आहे सारथी सन्मान. तर डेफिनेटली मला माझ्या सारथींबद्दलच बोलायचं इथं. आणि ते आहेत माझी मम्मा जिजाबाई सदाशिव राऊत आणि माझे पप्पा सदाशिव विठ्ठलराव राऊत. यांच्या दोघींमुळेच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आम्ही चौघी बहिणीच आहोत, आम्हाला भाऊ नाही. आणि आम्ही त्या काळात जन्माला आलेलो आहोत जिथं 4 मुली असणं म्हणजे सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज होता. ओके. तर मग ते डेफिनेटली रिलेट करू शकतात की हाऊ डिफिकल्ट इट मस्ट हॅव बीन. आणि वरतून एक प्रतिष्ठित फॅमिली असल्यामुळे त्या घरात मुलगा नसला म्हणजे सोने पे सुहागा. पण या सगळ्यांमध्ये जे सपोर्टिव्ह होते दॅट वॉज माय डॅड. आई तर होतीच होती, बीन अ फिमेल. पण माझे पप्पा खूप सपोर्टिव्ह होते. त्यांनी खूप सगळ्यांचे बोलणे ऐकलेत, पण त्यांनी कधी असं विचार नाही केला का रे मुलीच आहेत. जेव्हा कीर्तीला, मी कीर्तीच्या बिहाफमध्ये बोले, जेव्हा कीर्तीला पायलट बनायचं होतं तर आधी ती पहिले एरोनॉटिक्समध्ये गेले. जेव्हा तिने तो विचार केला, एका शब्दाने पण माझ्या आईवडिलांनी हे नाही सांगितलं का नाही नको करू, कोणीच करत नाही फील्डमध्ये, तू कशाला करायचंय. ओके, नुकसान होईल, फायदा होईल, ती सक्सेसफुल होणार नाही होणार काहीही मतलब नाही, फक्त तुम्हाला करायचंय, डू इट. एरोनॉटिक्स तिने अर्ध्यातून सोडली. ती म्हटली नाही मला पायलट बनायचंय, आय वॉन्ट टू फ्लाय. ओके, कुठं जायचंय, मम्मी पप्पा तिच्यासोबत हजर. देहरादून जायचंय, अहमदाबाद जायचंय, हैदराबाद जायचंय, तिच्यासोबत सगळीकडे फिरले. त्या टायमाला परिस्थिती थोडी डामाडोल होते. लोन्सवरती लोन घेतले, आईने तर पूर्ण सोनं विकून टाकलं. हे स्ट्रगल मी यासाठी सांगते का बिकॉज इथं खूप सारे पेरेंट्स पण आहेत. त्यांनी फक्त आमच्यावरती विश्वास दाखवला. माझी हीच रिक्वेस्ट आहे सगळ्या पेरेंट्सला, दॅट ट्रस्ट युअर डॉटर्स. कारण की मला नेहमी वाटतं का ज्या घरातला मेल खूप सपोर्टिव्ह असतो त्या घरातल्या महिला इतिहास रचतात. तर आय रिक्वेस्ट एव्हरीबडी की मुलींवरती तुम्ही ट्रस्ट करा, त्या खूप पुढे जातील. त्यांनी इतके स्ट्रगल सहन केलेत आमच्यासाठी, म्हणजे त्यांना एका टायमाला तर 2 वेळचं खायला नव्हतं, पण तरी मुलींना कधी कमी पडू द्यायचं नाही. जेव्हा मी जॉब करायची आणि देन आय डिसाइडेड नाही मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा. ओके, पैसे लागतील, ओके, मी कसं जमवेल तो माझा प्रश्न. तुला करायचंय, तू डेफिनेटली कर. आज आम्ही इतके मानाने सन्मानाने तुमच्यासमोर उभे आहोत, दॅट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ अवर पेरेंट्स, मॉम अँड डॅड. तर म्हणून सगळ्या अवॉर्ड सेरेमनीमध्ये आम्ही त्यांना पुढं ठेवतो, कारण की तो अवॉर्ड आमचा आहेच नाही, इट इज ओनली दॅज. सो म्हणून सगळ्या सारथींना हेच रिक्वेस्ट करेल की प्लीज सपोर्ट युअर किड्स. आणि किड्सला म्हणेल की प्लीज डोंट ब्रेक दी ट्रस्ट ऑफ युअर पेरेंट्स. जर ते तुमच्यावरती ट्रस्ट करतात त्या ट्रस्टवरती पूर्णपणे खंबीरतेने उभे राहा आणि क्रिएट हिस्ट्री. दॅट्स ऑल. थँक्यू. थँक्यू सो मच सुजाता मॅम. यानंतर मी आपल्या MGM विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ यांना विनंती करते, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. खरोखर मंचावर उपस्थित आणि मंचासमोर बसलेले आहे ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांचं सर्वप्रथम महात्मा गांधी मिशन तर्फे खूप खूप अभिनंदन. सारथी पुरस्कार, खरोखर मला माहिती आहे की सारथी म्हणजे खरोखर त्या क्षेत्रामध्ये सारथ्य करणं म्हणजे एक एक माइलस्टोन पार करणं. आपण जर विचार केला की खरोखर या अलग अलग क्षेत्रामध्ये अत्यंत नाविन्यपूर्ण काम करणारे किंवा आपला ठसा उमटवून दुसऱ्यांना एक आयडियल तयार करून त्यांनी खरोखर या क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्र अलग अलग क्षेत्रामध्ये आपलं नाव तर उमटवलंच आहे, पण समाजाला पण दिशा आणि ज्ञानाची दिशा आणि एक मार्गदर्शन केलं.
मी सापाला टच करण्याचा याच्यासाठी प्रयत्न केला की खरोखर म्हणजे आज आपण बघितलं की सापाबद्दलचं एक अभ्यास सुरू आहे, सर्पमित्र आहे, त्याचबरोबर सर्पाबद्दलची सगळी माहिती तर आपल्याला आहेच, परंतु तरी भीतीपोटी आणि आपल्याला आता सगळं कळलं की साप हा आपणहून कधीच तो भीतीपोटी फक्त स्वतःचं संरक्षण करण्यासाठी करतो हल्ला. परंतु जे तुम्ही वॅक्सिन किंवा अँटीव्हेनम, ज्याला अँटीव्हेनम म्हणतात, ते करण्यासाठी मला आठवतं, आता थोडक्यामध्ये सांगतो, मी केमिकल इंजिनियर आहे, IIT मध्ये शिकलो आणि मेम्ब्रेन टेक्नॉलॉजीवर काम केलं आणि चेन्नईमध्ये गिंडी नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे, गिंडीला हॅफकिन सारखं, मुंबईला जसं हॅफकिन आहे तसं गिंडीला इन्स्टिट्यूट आहे. तिथे जायचा योग आला. तिथे सर्पाचं पार्क आहे मोठं आणि सगळ्यात असे अत्यंत विषारी असे सर्प आहे. तर त्या इन्स्टिट्यूटमध्ये काय होतं की फनेल असतं, फनेलला मेम्ब्रेन लावला जातो, सापाला उचलून त्याला ते चावायला लावतात आणि मग ते ग्लँडमधनं वेनम येतं, विष येतं, ते विष फिल्टर केलं जातं, प्रोसेस करून ते विष इंजेक्शनच्या द्वारे घोड्यांना दिलं जातं. आणि घोड्यांना दिल्यानंतर, घोडा असा प्राणी आहे की तो म्हणजे बघा निसर्गाचं एक बॅलन्स असतं, घोड्याच्या ब्लडमध्ये अँटीव्हेनम तयार होतं, घोड्याला विषाचा परिणाम होत नाही कारण अँटीव्हेनम तयार होतं. आणि मग त्या घोड्याचं रक्त काढलं जातं, ब्लिडिंग केलं जातं, प्रोसेस केलं जातं आणि अँटीव्हेनम तयार केलं जातं. आणि या अँटीव्हेनमचा मग उपयोग आपल्याला म्हणजे सर्प दंश झाला की त्याचा उपयोग होतो. परंतु तुम्ही त्या गिंडी इन्स्टिट्यूटला वाटल्यास व्हिजिट द्या किंवा त्यांच्यासोबत कोलॅबरेट करा आणि खरोखर तुमचं हे जे संशोधन आहे तर ते संशोधन पुढे घेऊन चला. खरोखर एक चांगला उपक्रम आपण करता आहात. आपण सायंटिस्ट म्हणजे कीर्तनकार हे फार मोठे सायंटिस्ट असतात माझ्यामध्ये आणि एक प्रबोधनकार करत असतात. खरोखर तुमच्या दोघांची अगदी युनिक अशी जोडी आहे. आणि आजचा आपण जर प्रवास बघितला सर्पापासून विमानापर्यंत, म्हणजे सरपटणारे प्राणी आहे, लोकोमोटिव्ह आहे, तर लोकोमोटिव्ह इमॅजिन करा की 150 किलोमीटर पर आवर वंदे भारत किती किलोमीटर चालते? 100 आहे, तरी 160. म्हणजे वंदे भारत ही जी ट्रेन तयार झाली त्याची जी टेक्नॉलॉजी, जर्मन टेक्नॉलॉजी, त्या जर्मन टेक्नॉलॉजीमध्ये याच्यासाठी ते स्पीड ठेवतात की ब्रेक लागल्यानंतर पूर्वी डब्बे एकमेकावर लागायचे किंवा चढायचे, पण आता ती टेक्नॉलॉजी अशी आहे की इट स्टँड्स देअर इट सेल्फ, ते एकमेकाला धडकत नाही, म्हणजे तो मधला जो पॅच असतो. आणि खरोखर वंदे भारत चालवणे म्हणजे एक त्याच्यामध्ये प्रिसिशन आणि तुमची दृष्टी, डिसिजन मेकिंग, या सगळ्या गोष्टीची गरज आहे. आणि इंजिनियर, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगवरून जर सुद्धा आपण म्हणजे लोको पायलट आहे, अगदी युनिक असं तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की भारतामध्ये लवकरच बुलेट ट्रेन येते आहे, अहमदाबाद टू मुंबई, आणि आमच्या शुभेच्छा आहे की तुम्ही ते ट्रेन चालवावी. आता जाऊ आपण आकाशामध्ये. जर खरोखर पायलट जर झालं तर पायलट करत असताना ज्या पद्धतीने निर्णय घेतला जातो, म्हणजे तिथे इतकं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की सगळ्या बाजूला कॅमेरे लागले असतात. तुम्ही ते विमानात तर बसलेले असतात, पण विमानाच्या काचेच्या बाहेर 36,000 फुटावर -40 डिग्री असतं, म्हणजे इमॅजिन करा. आणि तिथे काही प्रेशर नसतं, परंतु पायलट इतक्या परफेक्ट पद्धतीने टेक ऑफ आणि लँडिंग करतात. ते खरोखर इतक्या लोकांचा जीव त्यांच्या हातात असतो, म्हणजे ते जितकी जास्त धोका असतो तितकं जास्त त्यांची प्रिसिशन, ट्रेनिंग आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना असतं. तुम्ही काही इमर्जन्सी लँडिंगचे काही व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये पायलटचा खरोखर डिसिजन मेकिंग तुम्हाला कळेल की आकाशामध्ये आपल्याला वाटतं की किती गोष्टींचा त्यांना विचार करावा लागतो. खरोखर हॅट्स अप टू. आणि पर्टिक्युलरली जर आई वडिलांनी आपल्या मुलीला आकाशात उडायला पाठवलं, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इज डिफरंट फील्ड. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग म्हणजे पायलटच्या पेक्षा अलग आहे, ते विमानाचा हार्डवेअर अभ्यास करण्याचा आहे, जे IIT पवईला पण आहे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. परंतु पायलट केलं तुम्ही, आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा द्या. आणि पायलट असताना तुम्हाला माहिती आहे की आताच एखादं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता विल्यम, की 8 दिवसासाठी गेलेली व्यक्ती 9 महिने तिथे अगदी दटून काम करून मग परत आल्यात. आणि खरोखर म्हणजे देर इज नो लिमिट, म्हणतात स्काय इज द लिमिट, त्यांच्यासाठी स्काय सुद्धा नाही आहे तिथे. त्यामुळे सो इट वॉज अ वंडरफुल. त्याचबरोबर तुम्ही जे सांगितलं की इंडस्ट्रियलिस्ट,
म्हणजे तुम्ही बिझनेस केला आणि बिझनेस करून सक्सेस करून दाखवलं. आणि खरोखर ही जी मातृशक्ती आहे, भगिनी शक्ती आहे, नारी शक्ती आहे, जर आई वडिलांनी सपोर्ट केला तर काय होऊ शकतं याचं आपण इथे उदाहरण बघितलं. खरोखर आपल्याला पण खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर तबला वादक म्हणजे बघा, आपण कलेपासनं म्हणजे वाहनांपासनं आपण आता संगीताकडे गेलो. संगीतामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने आपण आणि सर्पमित्र तर आपण जे सांगितलं की नावाने तिकीट निघतं, म्हणजे हा काय सन्मान असतो. म्हणजे त्याच्यासाठी इतकी मोठी प्रोसिजर आहे. आम्ही ते संत गाडगे बाबांच्या नावाने तिकीट काढायचा प्रयत्न करत होतो. ती इतकी मोठी प्रोसिजर आहे. आणि मग ते टपाल खातं मध्ये प्रोसिजर खूप आहे, पण त्यांनी तुमचं केल्याबद्दल खरोखर तो फार मोठा सन्मान आहे. आणि म्हणजे इमॅजिन करा ना की ज्या तिकिटावर गांधीजींचा फोटो असतो त्या एका तिकिटावर तुमचा पण फोटो आहे ना. खरोखर ही सन्मान आहे. कथ्थकमध्ये आता इमॅजिन करा, कथ्थकमध्ये जर वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे तर इतके तास जर समजा याला म्हणतात डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, एन्ड्युरन्स, की किती शक्ती असावी. आणि फक्त इथे जरी पालक बसले असते तर फक्त महिलांमध्येच ही म्हणजे शक्ती आहे. आणि खरोखर त्यांनी इतका मोठा पराक्रम करून दाखवला. त्यांचं पण खूप 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 अभिनंदन. आणि तसंच तबला वादक आहे, प्रेस फोटोग्राफर आहे. त्याचबरोबर सोलर ड्रायल आणि आजी यांच्याबद्दल थोडक्यात बोलतो मी. पुन्हा सोलर ड्रायल म्हटलं म्हणजे पुन्हा केमिकल इंजिनिअरिंग, बिकॉज आज तुम्ही बाहेर बघितलं तर आज 40 डिग्री किंवा 38-40 डिग्री भारतामध्ये मनसोक्त सोलर एनर्जी आहे. इतकी सोलर एनर्जी आहे. मी विदर्भात नाही, नागपुरात 45-48 डिग्री असतं. बट वी एन्जॉय. काय ऊन, यू शुड एन्जॉय द क्लायमेट, देन ओनली यू बिकम फ्रेंड टू द क्लायमेट. म्हणजे अदरवाईज इफ यू डोंट एन्जॉय म्हणजे तुम्हाला पावसाळ्यामध्ये भिजलं पाहिजे, थंडीमध्ये फिरलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये उन्हात फिरलं पाहिजे. ऑफकोर्स काळजी घेऊन, कारण तिथे सनस्ट्रोक खूप होतात. तर आम्ही ते सोलर एनर्जीमध्ये एवढी मोठी ताकद आहे की आज आपण भारत जगामध्ये आता पहिल्या नंबरवर आहे सोलर एनर्जी जनरेशन. तर ड्राईंग करण्यासाठी जे वाळण्यासाठी त्याच्यात आता आजींना माहीत नसेल, त्याला मॉइश्चर कंटेंट म्हणतात की किती प्रमाणामध्ये कमी करायचं, त्याला किती एनर्जी लागेल. सगळ्यात मोठी एनर्जी ही ड्राईंगमध्येच लागते कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये. आणि जे सोलर ड्राईंग तुम्ही जे केलेलं आहे, सोलर ड्राईंगमध्ये इतक्या प्रकारचे ड्रायर आहे आणि इतकं इफिशियंट आहे की नॉट ओनली, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यात मोठा बिझनेस इथे आपलं जैन इरिगेशन, जळगावची जी जैन कंपनी आहे ती जगातल्या म्हणजे तुम्ही सगळ्या ड्राय करून जगभरामध्ये म्हणजे तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये, मग ते मेथीची भाजी असते ते पुन्हा पेरिनियल असतं ना, त्याच दिवशी मिळतात. परंतु ड्राय करून दिलेलं जगामध्ये सगळ्यात मोठं जर आपल्याला गल्फ कंट्रीजमधनं जर फॉरेन एक्सचेंज मिळत असेल तर ते फक्त सोलर ड्राय केलेले प्रॉडक्ट्स आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी कांदे तर एक साधी गोष्ट सांगितली, पण त्याच्यामध्ये इतके काही प्रॉडक्ट आहे की ते सोलर ड्रायने करता येतं. त्याला म्हणतात खरंच ॲडिशनल सस्टेनेबिलिटी, म्हणजे ज्याच्यामध्ये निसर्गाचा अनुकूल असं निरंतर ज्याला शाश्वत म्हणता येईल त्याच्या माध्यमातून आपण करतो. त्यामुळे खरोखर हा एक खूप उत्कृष्ट आणि ज्याला सस्टेनेबल बिझनेस म्हणतात तो असा बिझनेस आहे. आपलं खूप खूप अभिनंदन. आणि सगळ्यात शेवटी आजींचं जेवढं काही म्हणजे आपण सर्वांनी इथे जे शिकलो की टेक्नॉलॉजी आणि नातूंनी जी पद्धत दिली, म्हणजे पूर्वीच्या फॅमिलीला धरून ठेवणारं असेल ती पूर्वी आजीचा बटवा होता. आजीच्या बटव्यामध्ये खूप काही असायचं ना, की त्याच्यामध्ये औषधं असायची, माहिती असायचं, ज्ञान असायचं. आणि त्याचबरोबर ज्या हाताला, आजीच्या हाताला जी चव असते हाताला, ती कोणालाच नसते. म्हणजे खरोखर कारण ती आजी तुम्हाला प्रेमाने खिलवत असते. आणि खरोखर युट्यूबवरचे आपण पाहतो इट इज मोर कमर्शियल, पण ते का पॉप्युलर आहे कारण आजी प्रेमाने त्यांना शिकवते की असं करा. आणि खरोखर टेक्नॉलॉजीचा उपयोग त्यांच्या नातवाने करून दिला, नातूस ना, तर करून दिला. आणि खरोखर आजी एक समाजासाठी, म्हणजे वयाला तर काही बंधन नाहीच, बुद्धीला बंधन नाही, ज्ञानाला बंधन नाही काही, म्हणजे एजचं. आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर आजी एक आपल्यासाठी आदर्श आहे, त्याचबरोबर एक प्रोत्साहन आहे
की आपल्याला कल्पना आहे की नाहीतर मुलं आम्ही इथे एज्युकेशन देऊन देऊन थकतो की अरे तुम्ही बिझनेस करा, नोकरीच्या मागे धावू नका, एंटरप्रिन्योरशिप करा, सर्व काही शिकवतो आणि मग शेवटी ते म्हणतात सर आम्हाला प्लेसमेंट नाही, आम्हाला असं नाही. तर त्यापेक्षा हे बघितलं की तुमच्यासारख्यांकडे बघितल्यानंतर वाटतं की खरोखर इतक्या फील्ड्समध्ये तुम्ही आपलं कौशल्य, आपलं ज्ञान देऊ शकतात आणि त्याचबरोबर एक नवीन ट्रेंड स्थापन करू शकतात. आणि आजी ते जे यूट्यूबवर मोठे मोठे शेफ येतात आणि ते हजारो गोष्टी एकत्र करून अशी चव दाखवतात, त्याला खरोखर त्याच्यापेक्षा तुमची चव आणि आम्ही हजारो रुपये तुमच्या शेफला ते बोलवतो आणि मग तो खिलवतो आम्हाला, त्याच्यात नक्की काय टाकलं माहित नसतं. आणि खरोखर तुम्ही त्याच्यापासून मसाले केले आणि मसाले म्हणजे पुन्हा नॅचरल प्रॉडक्ट आपण वापरतो. मग त्याच्यामध्ये पूर्वी तर काही आपल्याकडे मिरची नव्हती म्हणतात, फक्त ते मिरे आपण द्यायचो. मिरे त्या मिरेच्या तिखटापासून त्रास होत नाही, मिरचीपासून त्रास होतो. तर असं म्हणतात ना, बटाटे, मिरची, टमाटे हे बाहेरून आलेले आहेत, पण नेव्हरदलेस आपल्याकडे जे काही योग्य आहे ते तुम्ही वापरतात. आणि खरोखर तुम्ही तुमच्या हाताने बनवलेल्या गोष्टीपासून तुम्ही फक्त संतुष्टी देत नाही, म्हणजे तृप्ती देता. आणि खरोखर यापासून तुम्ही ज्ञान पण देता, म्हणजे दोन्हीकडचं आहे. पोटाला पण तृप्ती देता आणि ज्ञानामुळे बुद्धीला पण तृप्ती देतात. खरोखर आपलं खूप खूप अभिनंदन. आणि खरोखर हा पारितोषिक दिल्याबद्दल, आणि खरं मी तर म्हणतो की असं ही पारितोषिक इतक्या मोठ्या प्रमाणावर पाहिजे की मुलांनी याच्यापासून एक स्फूर्ती घेतली पाहिजे की आपण काय करू शकतो. हे रेकॉर्ड ठेवून आपण वेबसाईटवर टाकूया. आणि खरोखर मग विद्यार्थ्यांना एक पुरस्काराबद्दल तुम्ही स्वीकारल्याबद्दल मी विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी अश्विनी निटुरकर यांना विनंती करते. थँक्स अमृता. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर विलास सपकाळ सर, डॉक्टर अपर्णा कक्कड मॅम, डॉक्टर विजया मुसांडे मॅम, डॉक्टर रेखा शेळके मॅम, मनीष अग्रवाल सर आणि संतोष दहिवडकर सर, तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते मी. आणि सारथी सन्मान ही कॉन्सेप्टच आजची ही होती की ज्याप्रमाणे आपण म्हणतो एका सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक महिला असते, त्याचप्रमाणे जर महिला सक्सेस होती तर त्याच्या मागे एक पुरुष खंबीरपणे उभा असतो, जसं सुजाता मॅमनी पण सांगितलं. तर त्या कॉन्सेप्टवर आपण आजचा कार्यक्रम केला. आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं ते चंदू काका सराफ ज्वेल्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी आणि शासन सम्राट यांचे पण मी आभार मानते. आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असे असतात ही अपेक्षा बाळगते. आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की ह्या आपल्या 9 जणी जरी असल्या तरी रेखा मॅमने आम्हाला आवर्जून सांगितले, त्यांच्याकडे मी काही घेऊन गेले, त्या म्हणतात अश्विनी हे होऊन गेले, नवीन काहीतरी कर. तर हा कार्यक्रम जो नवीन आपण करतो तो फक्त रेखा मॅममुळे होतो, त्यांना जुनं काही आवडत नाही. तर रेखा मॅमचे स्पेशल आभार मानते की त्या मला सतत हे करत असतात. आणि त्याच्यानंतर आपल्या समोर ज्या ब्लॅक ड्रेसमध्ये दिसल्या तर मराठवाड्यामध्ये 50 महिला फिमेल बाउन्सर आहेत, त्यांना तयार करणारा टायगर ग्रुप त्या खास आपल्या कार्यक्रमासाठी आज आलेल्या आहेत. तर मी उपस्थित हॉलमध्ये जेवढे जण उपस्थित आहेत त्यांचे आभार मानते की त्यांनी पण वेळात वेळ काढला. असेच नवीन कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. सगळ्यांचे मनापासून